श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे कोपरगाव रहिवासी रिक्षा संघटनेचे सभासद अनिल कुलकर्णी यांना जागेच्या कारणावरून गावातील लोकांनी वीज, पाणी, शौचालय या मूलभूत अधिकारांना नाकारून एक प्रकारे वाळीत टाकून अतिशय त्रास दिला आहे। या त्रासाला कंटाळून अनिल कुलकर्णी यांनी राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली, त्यात त्यांचा मृत्यू झाला। अशा प्रकारे कोपरगाव रहिवासी आमचे सभासद अनिल कुलकर्णी यांचा छळवाद करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं सकाळी रिक्षा स्टँड चौक ते तहसीलदार कचेरी या सम्मुख मोर्चा काढण्यात आला होता। कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना मूलभूत सुविधा द्या, प्रकरणाची CID चौकशी करा, यातील दोषींना अटक करा, सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करा, कुलकर्णी कुटुंबियांना संरक्षण द्या आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव आणि कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा पतसंस्थेचे राजेंद्र सालकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। गावचे रहिवासी आमचे परिवारातील एक सदस्य, सरकारी यंत्रणा आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि त्यांचे सदस्य त्यांच्या जाचाला कंटाळून अनिल कुलकर्णी अप्पा यांनी त्या दिवशी त्यांच्या देखत राखेल अंगावर टाकून आत्महत्या केली। अख्ख्या गावाने, गळनिंब गावाने त्या कुटुंबाला वाळीत टाकलं होतं। वाळीत अशा प्रकारे टाकलं होतं का पहाटे रात्री 3 वाजता उठून त्यांना सर्व विधी उरकावं लागायच्या। 80 वर्षाची आई, 50 वर्षाची मंडळी आणि 25 वर्षाचा मुलगा, अशा परिस्थितीमध्ये त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये जर कोणी मदतीला त्यांना गेलं तर हे ग्रामपंचायतीचे सदस्य, राजकीय गुंड त्यांना दमबाजी करायचे व त्या कुटुंबाला कोणतीही मदत भेटून देत नव्हते। साधं राखेल जरी घ्यायचं असलं तर त्यांना बाहेरच्या गावातून राखेल घ्यावं लागत। असं वाटत होतं का ह्या कुटुंबावर एवढा अन्याय अत्याचार होत असताना आणि कागदपत्राची सारी पूर्तता असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि राजकीय वर्धात असल्यामुळे राजकीय गुंडांना साथ दिली व त्याच्यामुळे अनिल कुलकर्णी या आमच्या सभासदाचा मृत्यू झालेला आहे। तर आमची आज ही मागणी आहे का ज्या गोष्टीपासून त्या लोकांना वंचित ठेवलं गेलं, म्हणजे पाणी असेल, संडास असेल स्वतःचं बांधून न देणे, त्याच्यानंतर लाईट, आज बी 15 दिवस होऊन सुद्धा त्या लोकांना ती सुव्यवस्था अजून भेटलेली नाही। येत्या 8 दिवसात जर या शासनाने आणि अधिकाऱ्यांनी जर त्यांना, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जर त्यांना ती सुविधा उपलब्ध करून दिली नाही तर 8 दिवसांनी आम्ही गळनिंब या ठिकाणी जाऊन आमरण उपोषणाचा इशारा मी या मोर्चाच्या निमित्ताने त्यांना देतो। राजकीय नेत्यांच्या दबावामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही आणि 306, 307 असे गुन्हे असतानाही अटकपूर्व जामीन देऊन आज ते सर्व नेते, 17 ते 18 जण प्रकारचे नेते आहेत, ते सर्व आज इथे गावात राजरोसपणे फिरतात। झालं ते गेलं। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात लोकांना घरं द्यायचे, शौचालय बांधा, गाव आगनमुक्तीदार करा। असं असताना कुलकर्णी कुटुंबियाला आजही त्या गावामध्ये वीज नाही, घरात पाणी नाही, शौचालय सुद्धा नाही। अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्यानंतरही ज्यांच्या विरोधात त्यांच्या मुलांनी केस दाखल केली, आज त्या कुटुंबामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी, एक 50 वर्षाची मुलाची आई आणि मुलगा असे 3 जण राहत आहे। जीव मुठीत धरून ते त्या गावात राहत आहे। कुठल्याही सुविधा नाही, डास, ऊन याचं साम्राज्य असताना घरात अतिशय बिकट परिस्थितीत ते आपलं काळ कंठीत असताना त्यांना संरक्षणाची गरज आहे। त्याचप्रमाणे ज्या मूलभूत हक्काचा त्यांचा हक्क आहे, वीज, पाणी आणि शौचालय, हे त्यांना तातडीने मिळावं। ज्यांनी या घटना केल्या त्यांच्याबद्दल जी फिर्याद दाखल केलेली आहे त्या दोषीवर कडक कारवाई होऊन कुलकर्णी कुटुंबाला न्याय मिळावा। या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी हे प्रकरण CID कडे देण्यात यावं। त्याचप्रमाणे तातडीच्या न्यायालयामध्ये कुलकर्णी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सारख्या सरकारी वकिलाची नेमणूक करावी अशा मागणी। म्हणजे ग्रामसेवक जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे। ग्रामसेवक आणि इथला तहसीलदार
कारण त्यांनी या प्राथमिक सुविधा दिल्याने त्यांनी खोटे ठराव करून त्यांनी पुन्हा ते ठराव शासकीय दरबारी नोंदवून घेऊन ते वर पाठवले, पुन्हा न्यायालयातही दाखल केलेले आहे. याची शहानिशा होईलच, परंतु प्राथमिक सुविधा संडास, लाईट, पाणी यांना त्या कुटुंबियांना आता तरी देण्यात यावे, म्हणजे ते किमान ते आमच्या आप्पा कुलकर्णीच्या आत्म्यानं किमान शांती मिळेल. आणि जर तसं शासनाने त्या प्राथमिक सुविधा न देणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्याला जेलमध्ये एखादा दरोडेखोर बंद असलं तरी त्याला या सुविधा पुरवाव्या लागतात. ते तर हे तर कुटुंब होतं. म्हणून त्यांना शासनाने त्यांनी अर्ज पण केलेला आहे ग्रामपंचायतीत. रीतसर त्यांना परवानगी द्यावी, रीतसर त्यांची फी भरून घ्यावी आणि त्यांना लाईट, पाणी आणि संडासची सुविधा उपलब्ध करून द्यावी. आणि उज्ज्वल निकमसारखा वकील हे जे माफिया आहे, शासकीय माफिया, राजकीय माफिया, आर्थिक माफिया, सामाजिक माफिया, यांना जर खरोखर शासन म्हणजे इतरांना त्याचा धडा मिळेल तर बुवा असं केल्याने काय होतं. आणि शासकीय अधिकाऱ्यांना पण एखाद्या राजकीय नेत्याच्या आहारी किती जायचं हे राजकीय म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठरवायचं असतं. किंवा राजकारणाच्या नादी लागून, राजकीय पुढाऱ्याच्या नादी लागून त्याला खुश करण्यासाठी एखाद्याला किती त्रास द्यायचा व एखाद्याला एवढा त्रास द्यायचा का त्यांनी आत्मदहन केलं पाहिजे, म्हणजे हे पाप कुठं भेटणार आहे. तरी या शासकीय अधिकाऱ्यांची पण CID मार्फत चौकशी व्हावी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमसारखा वकील देण्यात यावा, म्हणजे आम्हाला वाटतं बघ का कुलकर्णी कुटुंबियांना न्याय मिळेल. एवढे बोलतो आणि न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.